नमस्कार महाराष्ट्रातील नागरिकांनो, जर तुमचं वय 60 वर्षावरून अधिक असेल आणि तरी तुमच्याकडे अजून एक महत्त्वाचं सरकारी ओळखपत्र नसेल तर तुम्ही दररोज अनेक सरकारी सुविधा न कळत गमावत आहेत. बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना आजही हे माहीत नाही की एका साध्या कार्डमुळे त्यांना पेन्शन, आरोग्य सेवा, प्रवासात सवलत आणि बँकिंग सुविधांमध्ये थेट फायदा मिळू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आज आपण अशा माहितीबद्दल बोलणार आहोत की जी माहिती नसल्यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिक आजही अनेक लाभापासून वंचित आहेत. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटी विनंती, जर तुम्ही घरातील आई वडील, आजी आजोबा किंवा ओळखीतील कोणीही 60 वर्षावरून अधिक वयाचे असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा ज्येष्ठ नागरिक कार्ड असं नक्की लिहा, कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट हा व्हिडिओ आणखी गरजू लोकांपर्यंत पोहोचवतो. आता थेट विषयाकडे वळूया. भारत सरकारकडून 60 वर्षावरून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी एक विशेष ओळखपत्र दिलं जातं, ज्याला आपण सिनियर सिटीजन कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड आपण म्हटलं जातं. हे कार्ड फक्त ओळख दाखवण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यात या ठिकाणी उपयोगी पडणारं महत्त्वाचं दस्तावेज आहे. या कार्डाच्या आधारे सरकार अधिकृतपणे हे मान्य करते की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि त्यामुळं तुम्ही विशेष सवलती व सुविधासाठी पात्र आहात. आजही अनेक लोक असा गैरसमज करून बसलेत की हे कार्ड फक्त निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यासाठी असतं किंवा काही मोजक्या राज्यामध्ये चालतं, पण वास्तव पूर्णपणे वेगळा आहे. भारतातील कोणत्याही राज्यात राहणारा पुरुष हा किंवा महिला जो 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचा आहे तो ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी अर्ज करू शकतो. यासाठी तुम्ही सरकारी नोकरीत असणं किंवा निवृत्त असणं आवश्यक नाही. हे कार्ड का आवश्यक आहे हे देखील समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळात फक्त वय असणं पुरेसं नसतं, तर ते अधिकृतपणे सिद्ध करणं तितकंच गरजेचं असतं. अनेक सरकारी योजना, सवलती, सुविधा घेताना वयाचा पुरावा मागितला जातो. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक कार्ड हे एक विश्वासार्ह आणि मान्यताप्राप्त ओळखपत्र म्हणून वापरलं जातं. या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना विविध सरकारी योजनांमध्ये प्राधान्य दिलं जातं. विशेषतः सामाजिक सुरक्षा योजना, पेन्शन योजना आणि आरोग्याशी संबंधित योजनांमध्ये हे कार्ड अतिशय उपयुक्त ठरतं. सरकारी रुग्णालयामध्ये अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग, स्वतंत्र काउंटर आणि काही ठिकाणीमध्ये उपचारामध्ये सवलतीची देखील सुविधा दिली जाते. यामुळे वैद्यकीय खर्च कमी होण्यास या ठिकाणी मोठी मदत होते. आता प्रवासाच्या बाबतीत देखील ज्येष्ठ नागरिक कार्ड फार महत्त्वाचं असतं. बस सेवा असो किंवा रेल्वे प्रवास असो, अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या दरात सवलत देखील दिली जाते. वेगवेगळ्या राज्यामध्ये ही सवलत वेगळी असू शकते, पण कार्ड असल्यास ती मिळणं अधिक सोपं होतं. याशिवाय बँकिंग सेवांमध्ये देखील ज्येष्ठ नागरिक कार्डचा फायदा होतो. आता अनेक बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे काउंटर किंवा ठेवी, विशेष व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया देखील उपलब्ध असते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की हे कार्ड कोणी बनवू शकतं, त्यासाठी पात्रता काय आहे? कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक अर्जच करत नाहीत. या कार्डासाठी पात्र होण्यासाठी सर्वात पहिली अट आहे म्हणजे तुमचं वय 60 वर्ष किंवा त्याहूनही अधिक असणं आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही भारतीय नागरिक असणं देखील गरजेचं आहे. तुमचं वय आणि ओळख सिद्ध करण्यासाठी वैध कागदपत्र देखील असणं आवश्यक आहे. त्यामध्ये सामान्यमध्ये पाहायला गेलं तर आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं आणि सोपं दस्तावेज मानलं जातं. त्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्त्याची माहिती असते. जर आधार कार्डमध्ये जन्मतारीख स्पष्ट नसेल, जन्म प्रमाणपत्र किंवा इतर वैध कागदपत्राचा या ठिकाणी वापर करता येतो. पण आधार कार्ड असल्यास प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होते. आता या कार्डासाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, मोबाईल क्रमांक, त्यानंतर स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो याचा समावेश देखील करणं अतिशय गरजेचं आहे. आता अर्ज प्रक्रियेमध्ये मोबाईल क्रमांकावर OTPद्वारे पडताळणी केली जाते. अनेक लोक विचारतात की ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी अर्ज ऑनलाईन करता येतो का? तर याचं उत्तर आहे होय. आज घडीला ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये अशा दोन्ही पद्धतीने करता येते. जर तुम्हाला मोबाईल किंवा इंटरनेट वापरण्याची सवय असेल तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. जर तुम्ही डिजिटल प्रक्रियेमध्ये अडचण वाटत असेल तर ऑफलाईन अर्जाची देखील सुविधा उपलब्ध आहे. आता ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमच्या राज्याच्या सामाजिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागतं, कारण प्रत्येक राज्याची प्रक्रिया थोडी वेगवेगळी असू शकते. त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड नोंदणीचा पर्याय निवडावा लागतो. इथे देखील आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून ही नोंदणी पूर्ण केली जाते. त्यानंतर OTPद्वारे माहिती पडताळली जाते.
नोंदणी पूर्ण झाली तर तुम्हाला एक अर्ज फॉर्म उघडतो, ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, पत्ता आणि एक आवश्यक कागदपत्राची माहिती तुम्हाला भरावी लागते. ही सर्व माहिती अचूक भरल्यानंतर मग फॉर्म सबमिट केला जातो. त्यानंतर काही कालावधीमध्ये तुमचं ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार केलं जातं आणि काही ठिकाणी हे कार्ड ऑनलाईन डाउनलोड सुद्धा करता येतं, तर काही ठिकाणी हे थेट पोस्टाद्वारे तुमच्या घरी पाठवलं जातं. आता या पहिल्या भागात आपण ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे काय, ते आवश्यक काय, कोणते पात्र आहेत, अर्जासाठी कोणती कागदपत्र लागतात याची सविस्तर आपण माहिती आज पाहिलेली आहे. तर अनेक महत्त्वाचे प्रश्न उरतात, म्हणजे ऑफलाईन अर्ज नेमका कसा करायचा, आता अर्ज करताना कोणत्या चुका टाळावीत आणि कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला नेमके कोणकोणते फायदे घ्यायचे, हे सर्व पुढच्या भागात आपण सविस्तर पाहणार आहोत. आता आपण त्या टप्प्यावर येतो जिथे बहुतेक ज्येष्ठ नागरिक गोंधळतात आणि पडतात देखील, तो म्हणजे अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया. कारण माहिती अपुरी असल्यामुळे अनेक लोक अर्धवट अर्ज करतात, चुकीची माहिती भरतात किंवा मध्येच प्रक्रिया सोडून देतात. त्यामुळे कार्ड मिळायला थोडासा उशीर होतो किंवा अर्ज थेट नाकारला जातो. म्हणूनच हा भाग लक्ष देऊन बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम ऑफलाईन अर्ज प्रक्रियेबद्दल बोलूया. जे ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन प्रक्रिया वापरण्यास सहज नाहीत, म्हणजे त्यांना भरता येत नाही, तर त्यांच्यासाठी ही पद्धत अधिक सोयीची आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा नगरपालिकेचे कार्यालय किंवा तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या अधिकृत कार्यालयामध्ये जावं लागतं. तिथे ज्येष्ठ नागरिक कार्यालयासाठी अर्जाचा फॉर्म देखील उपलब्ध असतो. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक यासारखी माहिती अचूक भरणं खूप गरजेचं असतं. फॉर्म सोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्राच्या प्रती देखील जोडावे लागतात. यामध्ये ओळखपत्र, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा यांचा देखील याच्यामध्ये समावेश असतो. काही ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो देखील मागले जातात. सर्व कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जातो. आता पुढील पडताळणीसाठी पाठवला देखील जातो. आता काही दिवसानंतर तुमच्या किंवा आठवड्याच्या आत तुमचं कार्ड तयार होतं आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया थोडी वेगळी आहे, पण अधिक जलद होते. आता सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अधिकृत समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जावं. तिथं तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा वरिष्ठ नागरिक नोंदणी असा देखील पर्याय दिलेला असतो. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक देखील टाकल्यानंतर ओटीपी पडताळणीद्वारे एकदा जर तुम्ही नोंदणी पूर्ण केली तर अर्ज फॉर्म उघडतो. यामध्ये तुम्हाला फॉर्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागते. नाव, जन्मतारीख, संपर्क क्रमांक ही माहिती आधार कार्ड प्रमाणेच असणं आवश्यक आहे. कारण ही जर माहिती जुळली नाही तर तुमचा अर्ज अडकतो किंवा नाकारला देखील जाऊ शकतो. आता ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्राचं स्कॅन अपलोड केले जातात. जसा अर्ज सबमिट केला जातो. अर्ज सबमिट झाल्यानंतर अनेक जण निष्काळजी होतात, पण हा टप्पा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. अर्जाची स्थिती तुम्हाला वेळोवेळी तपासणं गरजेचं आहे. काही राज्यामध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर डिजिटल कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा देखील दिली जाते. तर काही ठिकाणी कार्ड छापून थेट घराच्या पत्त्यावर देखील पाठवलं जातं. त्यामुळे अर्ज करताना पत्ता अचूक भरणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात फायदे मिळतात. कारण फक्त कार्ड मिळवून ठेवलं जातं तर त्याचा उपयोग केला नाही तर तुम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही. तर या कार्डाच्या आधारे तुम्हाला विविध सरकारी योजनांमध्ये तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळतो. आता ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला ओळख देऊ शकतो ते म्हणजे कार्ड. आता सवलतीचा लाभ कसा घेऊ शकता ते देखील बघू शकता. आरोग्य सेवेच्या बाबतीत देखील हे कार्ड अतिशय उपयोगी ठरतं. अनेक सरकारी रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा प्राधान्य सेवा, तर काही ठिकाणी उपचार खर्चात देखील म्हणजे उपचाराच्या खर्चात देखील तुम्हाला सवलत दिली जाते. यामुळे वृद्ध व्यक्तींना तासोतास तुम्हाला रांगेत उभारावं लागत नाही आणि वेळेस उपचार मिळतात. प्रवासाच्या बाबतीत देखील हे कार्ड अतिशय फायदेशीर आहे. बस असेल, रेल्वे असेल आणि काही ठिकाणी स्थानिक वाहतूक सेवांमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती दिल्या जातात. मात्र वेगवेगळ्या राज्यामध्ये नियम वेगळे असले तरी ज्येष्ठ नागरिक कार्ड असल्यास ही सवलत मिळवणं अधिक सोपं जातं. अनेक ठिकाणी फक्त कार्ड दाखवल्यावरच तिकिटामध्ये देखील सवलत दिली जाते. बँकिंग आणि आर्थिक सेवांमध्ये देखील या कार्डाचा मोठा उपयोग होतो. आता अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळेच काउंटर देखील ठेवतात. त्यावर ठेवीवर जास्त व्याजदर देतात. कर्ज प्रक्रियेत देखील काही अटी आणि नियम या ठिकाणी सुलभ करतात. आणि कार्ड असल्यामुळे तुम्ही सहजपणे स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणून सिद्ध करू शकता. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे एकच योजना नाही, प्रवेशद्वार आहे. तर या कार्डाच्या माध्यमातून तुम्ही अनेक योजनांमध्ये प्रवेश देखील मिळवू शकता. म्हणूनच हे कार्ड सुरक्षित ठेवणं, त्याची प्रत जवळ ठेवणं आणि गरजेनुसार त्याचा उपयोग करणं हे अतिशय फार आवश्यक आहे. आता अनेक ज्येष्ठ नागरिक असा प्रश्न विचारतात की या कार्डाची वैधता किती काळासाठी असते. बहुतेक राज्यामध्ये एकदा कार्ड मिळालं
कार्ड आयुष्यभरासाठी वैध असतं. मात्र पत्ता बदलल्यास किंवा माहितीमध्ये काही बदल झाल्यास ते अपडेट करणं आवश्यक असू शकतं. त्यामुळे वेळोवेळी माहिती तपासणं देखील चांगलं ठरतं. हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमचं आयुष्य थोडं सोपं करण्यासाठी आहे. अनेक वेळा सरकार सुविधा देतं, पण माहितीच्या अभावामुळे त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही. ज्येष्ठ नागरिक ही प्रकारची एक सुविधा आहे जी योग्य बनवली तर अनेक उपयोगी पडते. आता हा व्हिडिओ संपण्याआधी एक शेवटची विनंती करतो. फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरातील किंवा ओळखीतील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कारण एका साध्या कार्डमुळे ज्यांचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं आणि सुरक्षित होऊ शकतं. तर मित्रांनो, अतिशय तुमचा महत्त्वाचा जो व्हिडिओला पहिल्यांदा आला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे सरकारी अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आणि कमेंटमध्ये लिहा की तुमच्या घरातील कोणी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ज केलाय का. तुमचा प्रतिसाद तुमच्या व्हिडिओसाठी आधार ठरतो. धन्यवाद.